मंडळी, श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुवू नये असं म्हटलं जातं. पण असं का म्हणतात, याला काय शास्त्रीय आधार आहे? त्याचबरोबर श्रावणामध्ये असे कोणते वार आहेत की ज्या दिवशी केस धुवू नये किंवा ज्या दिवशी केस आवर्जून धुवावे, आणि यामागे सुद्धा कुठली कारणं आहेत? या सगळ्याचा विचार आजच्या या व्हिडिओत आपण करणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, आणि म्हणून ही प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसं तर श्रावण महिन्यातले सगळेच दिवस महत्त्वाचे असतात. सगळ्याच दिवसांना धार्मिक महत्त्व आहे. संपूर्ण श्रावण महिनाच पुण्यसंचयाचा मानला जातो. म्हणूनच तर वेगवेगळे व्रतवैकल्य, सणवार, उपवास हे सगळं श्रावण महिन्यामध्ये येतं. श्रावण लागणार म्हटलं की सगळ्या महिला वर्गाची अगदी गडबड सुरू होते. वेगवेगळी व्रतं असतात, त्या व्रतांची तयारी करायची असते, त्याच्या साहित्याची जमवाजमव असते, घराची स्वच्छता असते. अशा अनेक गोष्टी महिला वर्गाला श्रावणामध्ये करायच्या असतात. पण त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे जी सगळ्या महिलांना माहिती सुद्धा आहे, ती म्हणजे श्रावणी सोमवारी केस धुवू नये असं म्हणतात. पण असं का म्हणतात? श्रावणातल्या सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो, तसंच पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते अशी मान्यता आहे. फक्त श्रावणी सोमवारीच केस धुवू नये असं नाही बरं का, तर श्रावणातल्या गुरुवारी सुद्धा केस धुतले असता कुंडलीत दोष निर्माण होतो अशीही मान्यता आहे. त्याचबरोबर श्रावणातल्या बुधवारी सुद्धा केस धुवू नये, भाऊ कर्जबाजारी होतो अशी मान्यता आहे. आता या मान्यतांवर अनेक जणांचा विश्वास बसेल किंवा बसणार नाही, पण आपल्याला मान्यतांच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. आता राहिलं की मग श्रावणात कधी केस धुवायचे? तर शुक्रवार आहे, मंगळवार आहे, हे देवीचे वार आहेत, आणि या दिवशी खास करून आवर्जून केस धुवावे असं म्हटलं जातं, कारण त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि रविवार तर सुट्टीचा वार असतो, त्या दिवशी सगळ्यांना निवांत वेळ असतो. आता त्यामध्ये काहींना अशी सुद्धा शंका येऊ शकते की सोमवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवशी केस धुवू नये श्रावणामध्ये असं म्हणतात, पण या दिवशी उपवास, सण, उत्सव असं काही आलं तर केस धुवावेत का? तर नाही. शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतंही असलं तरी ते दिवस निषिद्धच मानले जातात. अपवाद फक्त मासिक पाळीची शुद्धी म्हणून 4था दिवस या वारी आला असता केस धुणं गरजेचं ठरतं. यासाठी शास्त्रात मान्यता आहे. पण श्रावणी सोमवारी केस न धुण्यामागचं कारण काय आहे? तर श्रावणी सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असलेला वार आहे. या दिवशी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत महादेवांची उपासना केली जाते. या दिवशी कुठल्याही इतर गोष्टींमध्ये वेळ वाया जाऊ नये आणि संपूर्ण समर्पणाने आपण ईश्वराचरणी लीन व्हावं असा त्यामागचा हेतू आहे. पण मग हे सगळे नियम स्त्रियांनाच का, असा प्रश्न सहज मनात येऊ शकतो. नियम, अटी, बंधनं आल्यावर स्त्रियांना या गोष्टीचा जाच वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यास धजावतात. मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत. यावर सुद्धा महिलांनी विचार करायला हवा आणि विश्वास ठेवून त्याचं पालनही करायला हवं. त्याचा लाभ त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा होतो. कारण स्त्रीला दुहिता म्हटलं जातं. दुहिता म्हणजेच दोन्ही घरांचं हित करणारी. दोन्ही घरं म्हणजे सासर आणि माहेर. ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांचं करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असं नाही, पण तरी सुद्धा प्रत्येक स्त्री आत्मीयतेने आपलं घर सांधून ठेवते. प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचं मतपरिवर्तन घडवून आणण्याची क्षमता सुद्धा स्त्रीमध्ये असते. स्त्रीमध्ये समाजात बदल घडवण्याची क्षमता आहे. म्हणून अनेक व्रत, नियम, उपवास स्त्रियांना करायला सांगितले जातात, कारण परिवर्तनाची सुरुवात ही त्यांच्यापासून होते. केस धुणं हा खरं तर एक स्वच्छतेचा भाग आहे, पण वरचेवर केस धुणे ही अलीकडे फॅशन झाली आहे. सतत मोकळ्या केसात अडकलेला हात संसाराला हातभार कधी लावणार, हा विचार कालबाह्य वाटत असला तरी सुद्धा शास्त्रकर्त्यांनी त्यातून जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे. रवी, मंगळ, शुक्र अशी 1 दिवसाआड केस धुण्याची दिलेली मोकळीक स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्यांची निगा राखण्यासाठी 3 दिवस पुरेसे आहेत. वारंवार केस धुतल्याने सुद्धा केसांचा पोत बिघडतो, केस गळतात, वाढ खुंटते अशा तक्रारी समोर येतात. केसांना चांगली तेल मालिश मिळावी, तसंच केसांची चांगली निगा राखली जावी यासाठी या दिवसांची आखणी केली गेलेली आहे. परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ गोष्टी सांगितल्या तर त्या पचनी पडत नाही. अशा वेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात. तसंच श्रावणातल्या सोमवारी महादेवांसाठी कडक उपवास केले जातात. शिवामुठीचं व्रत असेल, 16 सोमवारचं व्रत असेल, अशी अनेक वेगवेगळी व्रतं श्रावणातल्या सोमवारपासून सुरू होतात.
श्रावणातला हा संपूर्ण सोमवार हा महादेवांच्या उपासनेमध्ये व्यतीत करावा, त्यामध्ये मग नटण्या मुरडण्यात वेळ न दवडता ईश्वर सेवेत वेळ घालवावा, असाच यामागचा हेतू आहे. मग मंडळी, श्रावणातल्या सोमवारी शिवामुठीच्या व्रताची पूजा कशी करावी हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. इतकंच नाही तर श्रावणातल्या शुक्रवारी केली जाणारी जीवती पूजा, ही पूजा सुद्धा करून दाखवलेला एक व्हिडिओ आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. श्रावणात केल्या जाणाऱ्या सगळ्याच पूजाविधींचे व्हिडिओ तुम्हाला लोकमत भक्ती चॅनलवर नक्कीच मिळतील आणि ते तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. तेव्हा ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.